नमस्कार, मी हॉटेल सुगरणची ओनर आहे। आमच्याकडे चिकन थाळी, अंडा करी, अंडा मसाला, व्हेज थाळी अशा भरपूर प्रकारच्या थाळ्या भेटतात आणि आम्ही बल्कमध्ये सुद्धा ऑर्डर घेतो, म्हणजे केजी सिस्टममध्ये 1 केजी चिकन, 1 केजी मटन, 2 केजी किंवा 10 केजी, म्हणजे केटरिंगचा पण आमचा व्यवसाय आहे। त्याबरोबरच आज आम्हाला 3 केजी चिकन आणि 3 केजी राईसची ऑर्डर आली आहे। तर चला आज आपण पाहूया की हॉटेल सुगरणमध्ये रस्सा कसा बनतो ते। सहसा नॉनव्हेज बनवताना आपण तेलाचा वापर जास्ती करावा, कारण जोपर्यंत नॉनव्हेजला कट दिसत नाही तोपर्यंत नॉनव्हेज असं बघितल्यानंतर ना आपलं मन भरून येत नाही। त्यामुळे तेलाचा वापर हा नॉनव्हेजसाठी थोडासा जास्ती केला तरी चालेल। आमच्याकडे आल्या लसणची पेस्ट बनवून ठेवलेली असते, कारण हॉटेल आहे त्यामुळे आम्हाला सगळी पहिला रेडीमेड तयारी करून घेतल्याशिवाय आमचं पुढची कामं चालू होत नाही। बेसिक तयारी आम्हाला प्रथम करून घ्यावं लागते। याच्यामध्ये मला 3 केजीच्या हिशोबानं आम्ही आलं लसूणची पेस्ट टाकते, 1 मोठा चमचा। नंतर खोबऱ्याचं वाटण आहे, ह्याच्यामध्ये जिरे, कोथिंबीर आणि तुमच्या हिशोबानं तुम्ही जेवढा रस्सा बनवणार आहात त्याप्रमाणे त्याच्यामध्ये तुम्ही खोबऱ्याची पेस्ट ॲड करू शकता। कारण खाली चिटकू नये ह्याची काळजी घेतली तर आपल्याला रस्सा बरोबर व्यवस्थित होतो। त्याच्यामध्ये अजून थोडी मी पेस्ट टाकते। ॲड करते मी तीळ। हळदीमुळे जरा पाणी सुटतं। मसाले चटणी, आमच्या इकडेला भगवती म्हणतात, मिरचीचा भुकटा, धनिया पावडर। तुमच्या हिशोबानं तुम्ही त्याच्यामध्ये ॲड करू शकता, कितपत तुम्हाला तिखट पाहिजे कितपत नाही। मसाले ॲड करूया। त्याच्यामध्ये तीळ टाकल्यामुळे जरा चिटकण्याचं प्रमाण राहतं पातेल्याला मसाला, त्यामुळं आपण ह्याच्यामध्ये थोडं पिवळा रस्सा घालतो। मसाले आणि तो मसाला शिजून येईल पूर्णपणे। हाय फ्लेमवर कधीही मसाले परतून घ्यायचे नाहीत। त्याच्यामध्ये आपण आता पिवळा रस्सा ॲड करूया। पूर्णपणे घरगुती पद्धतीने बनवत आहोत आपण, ह्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं टेस्टिंग किंवा हॉटेलमध्ये जे ऑरिगॅनो वगैरे काही गोष्टी वापरतात त्या गोष्टी आम्ही नाही वापरत। मला कळून येईल। ऑलरेडी आपण पिवळा रस्सा जे चिकन शिजवायला टाकतो त्यावेळेस मीठ टाकतं, त्यामुळं तर तुम्ही चवीनुसार त्याच्यामध्ये मीठ टाकावं।
कधीही मटणाला गरम पाण्याचा वापर करावा, थंड पाणी रश्श्यामध्ये वगैरे यूज करू नये, त्याच्यामुळे पूर्ण चिकन किंवा मटणची चव खराब होत असते. चला आता आपण सुक्क तयार करायला घेऊया. पहिला आपण कांदा टाकून घेऊया. कांदा स्लाइसमध्ये कापला आहे. कांदा चांगला परतून घ्यावा लागला. दालचिनी, लवंग, वेलची, तमालपत्र. खडे मसाले तेलामध्ये टाकल्यामुळे त्याचा वास पूर्णपणे चिकनला लागला जातो. छान आला. त्याच्यामध्ये आलं लसूणची पेस्ट, खोबरं, कोथिंबीर, जिऱ्याची पेस्ट ठेवली होती आपण. यामध्ये मसाला चटणी, लाल चटणी, धनिया पावडर आणि मटन मसाला. पूर्ण मसाल्याची होईपर्यंत ठेवा, व्यवस्थितपणे घालून घ्यावं. थोडंसं पाणी घालतोय आपण, कारण खाली चिटकू नये म्हणून. आपण हे शिजवून घेतलेलं चिकन होतं, आता आपण ह्याच्यामध्ये ॲड करतो.
तुम्हाला पण अशा प्रकारचे चिकन, मटन किंवा बिर्याणी KG सिस्टममध्ये जर ऑर्डर पाहिजे असतील तर तुम्ही खाली दिलेल्या नंबरवरती संपर्क साधू शकता. तर जतमध्ये संभाजी महाराज चौक, अथनी रोड, हॉटेल सुग्रण.